छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा परिसरात गुन्हे शाखेनं 10 जुलैच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकली। या कारवाईत एका घरातून 5,26,29,560 रुपये रोख, 151.33 ग्रॅम सोन्याचे दागिने, 3.9 किलो चांदीचे दागिने तसंच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। जप्त शस्त्रांमध्ये 2 पिस्तूल, 1 मशीन गन, 4 रायफल, 2 एअर गन, 1 22 बोर बंदूक, हजारो जिवंत काडतुस, 1 तलवार आणि 17 प्रकारचे चाकू यांचा समावेश आहे। याशिवाय विविध कंपन्यांच्या 45 मद्याच्या बाटल्याही जप्त करण्यात आल्यात। या संपूर्ण कारवाईत एकूण 5,63,37,994 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। 10 जुलाई को एक इंफॉर्मेशन ऐसी मिली थी कि छावनी पुलिस स्टेशन के एरिया में मिटमिटा एरिया में एक घर है जहां पर बड़े पैमाने में बेहिसाबी कैश और वेपन्स रखे गए हैं। यहाँ पर छत्रपति संभाजीनगर के पुलिस आयुक्त श्री प्रवीण पवार सर के मार्गदर्शन में क्राइम ब्रांच की टीम ने वहां पर रेड की तो पता चला कि वहां पर 5,26,29,000 की कैश और बड़े पैमाने में 6 वेपन्स जिसमें कि 2 पिस्टल्स है और 4 राइफल्स है, चाकू, छुरे, तलवार भी वहां पे हस्तगत की गई है, जिसमें सोना, चांदी इसकी भी वैल्यूएशन उसमें ऐड है। और यहाँ पर जो व्यक्ति है बाबा फरजन अर्देशीर दोरडी, इसका एक खुद का घर था जिसकी डेथ पिछले महीने में डायबिटीज के कारण हुई थी। इस पर 4 ऑफेंस भी अलग अलग पुलिस स्टेशन में रजिस्टर किए गए हैं, जो कि 1980s में कामगार यूनियन का अध्यक्ष भी रह चुका है। सर, इस मामले में कितने लोगों को गिरफ्तार किया? अभी तक इसमें उसकी जो सेकंड वाइफ है शीला साड़वे, जो वहां पर मौजूद थी, उसे हमने ताबे में लिया है और इन्वेस्टिगेशन जारी है। सर, इसके अलावा आर्म्स वगैरह कुछ मिले? इसमें 6 आर्म्स मिले हैं, जिसमें 2 पिस्टल है और 4 राइफल है। उसमें से 4 वेपन्स के लाइसेंस हमें प्राप्त हुए हैं, बाकी जो वेपन्स है उसका इन्वेस्टिगेशन चालू है। क्या उसका पहले भी इस्तेमाल हुआ है? जो वेपन्स है उसका इस्तेमाल हुआ है या नहीं है वो इन्वेस्टिगेशन का पार्ट है। वेपन्स अभी जो 4 है वो लाइसेंस होने की वजह से, और जो बिना लाइसेंस वाले हैं उसका भी इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। इसमें कारतूस है 6,350 कारतूस मिले हैं। सर, जहाँ तक बाबा फरजन के ताल्लुक से जाना जाता है, एक मामले में तो छोटा कारांजा इलाके में रोहेला गंजी में उन पे फायरिंग का भी केस है। तो ये हमारा जो रिकॉर्ड है उसके मुताबिक उनके ऊपर राइट्स 307, बाद में 363 यानी अपहरण जैसे गुने 4 गुने दाखिल है। दाखिल क्यों हुई ये सारी चीजें सामने? पार्डन, इतना देरी क्यों हुई ये सारी चीजें सामने? ये अभी गोपनीय सूत्रों से अभी जानकारी मिली थी। जैसे ही हमें जानकारी मिली वैसे ही हमने उसको चेक किया तो हमें ये बड़े पैमाने में वेपन्स भी मिले। तलवारें वगैरह भी? हाँ, इसमें तलवारें मिली है, चाकू मिले हैं, गुत्ती भी मिली है इसमें। हो, एकदम बरोबर आहे। हे जे कॅश आहे याच्यामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये आणि 200 रुपयांचे बंडल होती। एवढी मोठी रक्कमची कोट्यावधीमध्ये होती। त्यासाठी आमची टीम सकाळी 4 वाजतापासून रात्री उशिरापर्यंत विविध 5 वेगवेगळ्या मशीनद्वारे ही नोटांची रक्कम आम्ही मोजली आहे आणि त्याचा पंचनामा देखील करून ती जप्त करण्यात आलेली आहे। सर, नोटों का जिस तरीके से विवरण था वो कितने की नोट थी और आपको गिनने में कितना समय लगा? उसके लिए कैसी सहायता से मिली? इसमें जो नोट्स थी वो 10 रुपए, 20 रुपए, 50 रुपए, 100 रुपए और 200 रुपए की नोट्स थी, इसके बंडल थे। इसको हमने अलग अलग 5 मशीन्स के द्वारा हमने गिना है। गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गोपनीयरित्या जी माहिती मिळाली त्या गोपनीयरित्या माहितीचं तात्काळ त्या ठिकाणी रेड करून हे आपल्याला सर्व शस्त्र आणि रक्कम मिळालेली आहे। याच्यामध्ये कुठेही उशीर झालेला नाही। जशी माहिती मिळाली त्याप्रमाणे रेड करण्यात आलेली आहे। अभी तो सर सिर्फ एक ही जगह का पता चला है और इसका इस्तेमाल किस लिए किया जा रहा है? हवाला या ड्रग्स गांजा के लिए भी किया जाता था, इसके बारे में आप क्या? हाँ, अभी तो इन्वेस्टिगेशन जारी है। कल ही ऑफेंस रजिस्टर किया गया है। अभी इन्वेस्टिगेशन में ये पूरी चीजें हमें सामने आएगी और जैसे ही सामने आएगी मीडिया को उसके बारे में
सूचना दी जाएगी। इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला काही कळवलं आहे आणि रक्कम आता ती हस्तांतरित केली जाणार आहे की आणखी काय काय केलं जाईल? पुढील कायदेशीर कारवाई आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सुद्धा कळवलेली आहे. आता पुढची जी कामकाज आहे ते सुद्धा याच्यामध्ये करणार आहे. सर वो जो जहाँ पे कार्गो वो एकदम इतना गवर्नमेंट है कि कोई भी आने का वहाँ तक नहीं जा सकता। नहीं, ऐसा कुछ नहीं है। ये रोड को लग के ही 150 मीटर के अंदर उसका घर है। ऐसा जंगल में घर है या ऐसा कुछ नहीं है। सर वो पूरा एरिया मिलिट्री का एरिया बोला जाता है, तो आपको कुछ मिलिट्री से अभी तक कोई पत्र या दस्तावेज मिले कुछ? नहीं, कल ही ऑफेंस रजिस्टर हुआ है, तो अभी तक हमें ऐसे कुछ पत्र हासिल नहीं हुआ है। इसमें और एक मैं ऐड करना चाहूंगा, इसमें जो हमें सोना मिला है, ये सोना और चांदी भी इसमें मिला है। 151 ग्राम सोना है और 3.9 kg चांदी मिली है इसमें। तुम्ही जे जप्त केले त्याचे फोटो आणि व्हिडिओ आता त्या हो हो, मिळतील आपल्याला लगेच। आम्हाला नांदेड महानगरपालिकेच्या वतीनं शहरातील विविध भागांमध्ये करण्यात आलेले अनधिकृत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। या अंतर्गत पीरबुरान नगर परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। महापालिका प्रशासनानं यापूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण स्वतःहून हटवण्याचे निर्देश दिले होते, मात्र नोटीस देऊनही अतिक्रमण न हटवल्यामुळे अखेर अतिक्रमण विभागानं कारवाई केली। ही मोहीम पुढील काळातही नांदेड शहरातील विविध भागांमध्ये सुरू राहणार आहे, अशी माहिती अतिक्रमण पथक प्रमुख नागेश कल्याणकर यांनी दिले। अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असताना काही स्थानिक नागरिकांनी या कारवाईला विरोध देखील केला। एवढी मोठी कारवाई करायची असेल तर हप्ते बिप्ते मागल्यानंतर काही कोणाचं पोट भरत नाही सर। माझी मी वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, माझं मत छान चांगलं सहकुटुंब सहपरिवार आम्ही व्यवस्थित आहोत। 500-1000 रुपयानं माझं काही भरती होणार नाही सर, सगळ्यांना सांगतो। आता आरोप जे चांगलं काम करते त्याच्यावर आरोप 100% होणार सर। फुटपाथवरती जे बोर्ड वगैरे ठेवतात, त्याच्या ज्यांचं अतिक्रमण आहे, ज्यांनी काउंटर बाहेर काढले, त्याच्यावर कारवाई होणे साहजिक आहे। हो सर। पण आता जे पाहिलं आपण तर वरती त्यांचं छोटा म्हणजे फुटपाथच्या वर फक्त शेड होता छोटा। हां सर, सर 4 फुटाचा शेड होता, हां। त्याच्यामुळं ट्रॅफिकला तर काय सर ट्रॅफिकला म्हणजे फुटपाथवर त्याचे पोल होते सर खाली, त्याच्यानंतर जाणार लोक कसे आताच हो सर्वच सर एकच आता एका सर एकाचं काढल्यानंतर त्यांनी काय म्हणतात बा त्याचं काढत नाही माझं का काढलंय असा विषय। आम्हाला ते सर समान कायदा ठेवावा लागणार आहे। एकाचं ठेवलं आणि एकाचं काढलं तर ते उद्या विषय होते। मॉलवर कारवाई नाही प्रत्येकावर सर मॉल तर मी काय म्हणतो तुम्ही किसान फूट जरी आला तर अर्धा फूट तोडायला आम्ही काय म्हणतो सर त्याचे जे बेंच होते ते पूर्ण बेंच आम्ही आता जप्त केलेले आहेत। आता तुम्ही चला प्रियदर्शनी शाळेच्यावर आमचे बेंच जप्त करून त्याची कारवाई केलेली आहे। तर आता एका मुलाचा त्याच्यामध्ये पायाचे बोटं तुटले, हां, त्याच्यावर काय म्हणणार? बोटं तुटले नाही सर, मी स्वतः पाहणी केली, त्यांचं ब्लड थोडं कातडं निघालं आणि ब्लड निघालं तर त्यांना ऐका मध्ये फिरायला असे फोटो दाखव नाही सर, हे चुकीचा विषय। त्यांचं जे दाखवा फोटो तुम्ही आम्ही त्याला काय जे लागतील आम्ही त्याला म्हणू बा दवाखान्यात या तुम्ही, तुम्हाला आम्ही त्याच्यावर विलाज करू, एवढं पण आमचं बोलणं झालं। महापालिका ज्या लोकांनी पार्किंगच नाही केली, आता हां। जसं की तुमचा RS बद्दल हो, सर। केली, मग तिथं मधात तिथं पार्किंग सर। नाही, यांच्यावर काय दोष आता सर ऐका ना, काल आमच्यासोबत ट्रॅफिकचे PI साहेब मुंडे साहेब आहेत, त्यांनी 53 गुन्हे दाखल केले आणि 53,000 रुपये टॅक्स महसूल वसूल केला। आम्ही त्याच्याकडे रेकॉर्ड आहेत, प्रत्येक नावानिशी त्यांनी दंड वसूल केले। किसानवाल्यावर गुन्हा दाखल आहेत, RS वाल्यावर आहे, चेन्नईवाल्यावर आहे, सर्वांवर पार्किंगच्या विषयावर काय गुन्हा दाखल आहे। डॉक्टर लाईनमध्ये कधी हा सर, हळूहळू आता एक स्टेप बाय स्टेप चालू आहे। काल वर्कशॉप झाला, आज पीरबुरान आहे, उद्या चेतननगर आहे, असं एक स्टेप बाय स्टेप सगळीकडे चालू सर आहे। अतिक्रमणवाल्यांवर हप्ते वसुली केली जाते, हॉकर्सकडून पैसे घेतात असे नेहमीच आरोप होतात। आता तुमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हां, आरोप सर। होत आहेत, त्याच्यावर काय स्पष्ट? ठीक आहे सर, मी तर म्हणलो ना आता जसं प्रश्न उचले ते उत्तर मी दिलं ना त्याच्यावर, की जे आता लोकांना चांगलं काम केलं किंवा काय मी चांगलं काम केलं म्हणजे मी स्वतः म्हणत नाही, जे काही लोक म्हणत आहेत पथकातले लोक करत असतील नाही सर, कुणीच नाही। आमच्या अतिक्रमण ऐका ना सर, बरोबर आहे, आमच्या अतिक्रमण पथकातले एकही व्यक्ती 1 रुपया कोणाचा घेत नाही आणि कोणाचे चाय पिऊन आम्ही शर्मिंदे नाही। आम्हाला पगारी मिळतात शासनाकडून, त्याच्यावर आम्ही सहकुटुंब सहपरिवार समाधान। मी एप्रिलपासून आलो सर। मूळ पद काय सर? लिपिक आहे सर माझं, लिपिक लिपिक प्रभारी वसुली पथक म्हणून प्रभारी पथक प्रमुख। बीड शहर भक्तिरसात नाहून निघाले। आदिशक्ती संत मुक्ताई पालखीचं शहरात उत्साहात आगमन झालंय। मुक्ताई माऊलींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली। मुक्ताई नगर येथून पंढरपूरकडे निघालेली ही पालखी तब्बल 750 किलोमीटरचा आणि 29 दिवसांचा प्रवास करून विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणार आहे। या वारीत लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेनं सहभागी झालेत। विठ्ठल नामाचा गजर करत हा प्रवास पूर्ण करत आहेत। आज पालखी बीडमध्ये दाखल होताच शहरातील भाविकांनी मोठ्या भक्तिभावानं
आल्यानं संत मुक्ताईचं दर्शन घेतलं। विशेष म्हणजे बीडमधील प्रमुख बाजारपेठ असलेल्या सुभाष रोडचं संत मुक्ताई मार्ग असं नामकरण करण्यात आल्यानं वारकऱ्यांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि भक्तिरसानं ओतप्रोत भरलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण बीड शहर भक्तिमय वातावरणात रंगून गेले। गौरी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकिटांसाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्यात आल्यात। खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्यानंतर ही सुविधा उपलब्ध झाली। या खिडक्या 11 ते 31 जुलै दरम्यान कार्यरत राहणार आहेत। याशिवाय सावंतवाडी रेल्वे स्थानकावर मंगळूर एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस आणि गरीब रथ एक्सप्रेस या 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर झाल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी दिली। या निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। ठाणे स्थानकावरील प्रवासी सुविधांमध्येही सुधारणा सुरू आहे। पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी भूमिगत बोगद्याचं काम पूर्ण झालंय। तसंच नवीन सरकते जिने आणि प्रसाधन गृहांच्या नूतनीकरणाची कामंही वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। संजय राऊत भ्रमिष्ट झालेले आहेत, त्यामुळे त्यांना दिवसा ढवळ्या रात्री स्वप्नी एकनाथ शिंदे त्या ठिकाणी दिसत आहेत, परंतु एवढे घाबरलेले आहेत एकनाथ शिंदेंच्या संदर्भात, त्यामुळे सातत्याने एकनाथ शिंदेंचाच ताव फोडतायत। संजय राऊत यांनी प्रथम आपल्याला लोक सोडून का जात आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे की जो बाळासाहेबांचा पक्ष आहे, त्याचे विचार तत्व यांनी सोडलेली आहे, संपवलेली आहे। काँग्रेसमध्ये जाण्याचे सल्ले इतरांना देत आहेत, मग हे का नाही जाणार हा पदाधिकाऱ्यांच्या मनात हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे। काँग्रेसमध्ये जाण्या अगोदरच आपण आपल्या समविचारी पक्षामध्ये जावं की प्रत्येक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या मनात या गोष्टी येतात आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व लोक काम करतात। सिद्धिविनायक मंदिराबाबत ज्या काही विधान परिषदेमध्ये जे काही टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली होती त्यावर संजय राऊत असं म्हणतायत की आम्ही सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थित सांभाळलं होतं, डायलिसिस सेंटरसाठी आम्ही निधी मंजूर केला होता, मात्र आता सत्ता बदललेली आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ते गेले असतात, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्या पक्षामध्ये प्रवेश करा तरच आम्ही तुम्हाला हा निधी उपलब्ध करू। हे बघा संजय राऊत, मी तुम्हाला नेहमीच म्हणतोय की एकनाथ शिंदेवरती चुकीचे आरोप करणं हा त्यांचा एकमेव धंदा आहे। सकाळी उभं राहायचं आणि भुंकायचं हा एकमेव काम आहे। शिंदे साहेबांनी काल विधान परिषदेमध्ये आरोप केलेला आहे, नसेल तर स्पष्टीकरण द्या। साहेबांनी आरोप केलेला आहे, जो आरोप ज्या टीका टिप्पणी एकनाथ शिंदे साहेबांनी नाही केलेल्या, आता जे त्यांचे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षातल्या सवंगड्यांनी हे आरोप केले होते, द्या स्पष्टीकरण। ते सवंगडी चुकले होते हे तुम्ही म्हणा ना, तुम्ही स्पष्टीकरण द्या, केवळ चुकीच्या गोष्टींच्या वल्गना करू नका। देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिसत आहेत। एकनाथ शिंदे हे पुन्हा कधीच मुख्यमंत्री होणार नाही असं संजय राऊत म्हणाले। संजय राऊत यांनी कोण मुख्यमंत्री होईल याची काळजी करण्यापेक्षा पुन्हा स्वतः खासदार कसे बनतील याची काळजी त्यांना आहे आणि त्यामुळे हे सर्व वक्तव्य येत आहेत त्यांच्याकडून। त्यांना मला असं कळलेलं आहे की त्यांच्याकडे तर संख्या नाही राज्यसभेवर निवडून येण्या इतपत, परंतु राहुल गांधी यांनी त्यांना शब्द दिलेला आहे की शरद पवारांचा पक्ष जर तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन केलात तर तुम्हाला आम्ही राज्यसभेची खासदारकी देऊ, आणि याकरता त्यांनी पवार साहेबांना सल्ला दिलेला आहे, सूचना केलेली आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन व्हा। सुपारी वाजवण्याचं काम ते करतायत। सर, पुन्हा एकदा फोटो व्हायरल झालेले आहेत, ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सुरू होणार आहे, काय सांगाल या संदर्भात? मी तुम्हाला सांगतोय ना की आगे आगे देखो होता है क्या। संजय राऊत सुद्धा राहतील की नाही मला शंका आहे, कारण ते खासदार होण्याकरता कदाचित राहुल गांधी यांचं नेतृत्व ऑलरेडी त्यांनी स्वीकारलेलं आहे, त्यांच्या उंबरठ्याच्या बाहेर ते उभे राहिलेले आहेत, त्यामुळे कदाचित ते पण जातील। पण आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या व्यतिरिक्त त्या पक्षामध्ये कोणच उरणार नाही, शिल्लकही राहणार नाही। सर, रामरक्षा उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपूरला जाणार आहे, ठाण्यामध्ये देखील रामरक्षा आणि महाआरती होते, काय सांगाल? रामरक्षा हा प्रकार काय आहे, रामरक्षा कशाला म्हणतात आणि कधी यापूर्वी ठाण्यात आंदोलन करणारे आहेत त्यांनी कधी रामरक्षा वाचले का, कधी पुस्तक उघडून पाहिलंय का,
आणि रामरक्षा संदर्भात दादरमध्ये जे प्रदर्शन केलं ते आपण पाहिलेलं आहे की रामरक्षा वाचता सुद्धा येत नाहीये. आता त्यामुळे मी याच्यावरती काय बोलणार की ज्यांनी हनुमान चालिसा आणि रामरक्षा म्हणणाऱ्या खासदारांना आत टाकलेलं आहे, त्यांच्या घरावरती हातोडा फिरवलेला आहे, ज्यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमाला उद्घाटनाला उपस्थित राहण्यास नकार दिलेला आहे, त्याला थोटान म्हटलेलं आहे, त्यांनी रामाचं नाव घेणं आणि ज्यांनी रामाला विरोध केला, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, अशा हिरव्यांच्या उंबरठे हे झिजवतायत आणि कंबरवरती करून मशिदीमध्ये जाऊन नमाज पडतायत. अशांनी रामाचं नाव घेणं योग्य नाहीये आणि त्यांना ते शोभत नाही. रमेश मात्रे डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणानंतर विरोधकांनी आपल्या पक्षावर देखील मोठी टीका केलेली आहे. पक्षाकडनं नेमकी काय कारवाई होणार आणि कधी होणार असा प्रश्न विरोधकांकडनं विचारला जातो. हे बघा, रमेश मात्रे ह्या प्रकरणामध्ये पक्षांनी योग्य ती कारवाई करायचा शब्द दिलेला आहे. कोणी त्यांचं समर्थन केलेलं नाहीये. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे आणि ज्यांनी जे कोण टीका करतायत त्यांचा इतिहास तुम्ही बघा. रमेश मात्रेंनी काही दरोडा घालण्याकरता कोणाला दमदाटी नाही दिलेली आहे, त्यांचं चुकलेलं आहे. परंतु जे काही राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट असू द्या, आणखी कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते डोंबिवलीमध्ये जाऊन मोठी मोठी भाषणं करतात, याच रमेश मात्रेंना तुम्ही तुमच्या पक्षात असताना महापौराचा उमेदवार म्हणून तुम्ही संधी दिली होती, स्थायी समितीचे सभापती बनवले होते, सभागृह नेते बनवले होते, आमदारकीचं तिकीट सुद्धा दिलं होतं, महापौराचं तिकीट दिलं होतं, 30 वर्ष ते नगरसेवक म्हणून तुम्ही त्यांना तिकीट दिलं. तेव्हा रमेश मात्रे वाईट नव्हते का? तेव्हा तुमचे डोळे झाकले गेले होते का? तेव्हा ते चांगले होते. आता त्यांच्याकडनं चूक घडलेली आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांवरती टीका करणं योग्य नाहीये. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठीशी घातलेलं नाहीये. रमेश मात्रे यांचा मुलगा फरार आहे. गेल्या वर्षभरापासून त्याने अवैधरित्या सातबारे घेतलेले. बघा, ज्यांनी ज्या काही गोष्टी केल्या असतील, चुकीच्या गोष्टी केल्या असतील, त्यांच्यावरती कारवाई नक्की होईल. शेतकऱ्यांचं 50,000 जे कर्जमाफी आहे, 2 लाख कर्ज माफ झालेलं आहे. 2026 आणि कर्ज भरण्याची अट दिलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या एवढी कोटीवृत्ती आहे, संजय राऊतांची कोटीवृत्ती आहे. काल एवढा मोठा निर्णय विधान परिषदेमध्ये माननीय देवेंद्रजींनी जाहीर केला. आज त्यांचं साधं त्यांनी कौतुक नाही केलं, अभिनंदन सुद्धा केलं नाही. शेतकऱ्यांच्या फायद्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे सरकार सर्वसामान्य माणसाकरता काम करत आहे, हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे. सर, झाड पडण्याच्या घटनेमुळे गंभीर जखमी महिला खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. त्यांच्याशी मागणी आहे की आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा काही करत आहे. झाड पडल्यामुळे ज्यांना महानगरपालिकेच्या चुकीमुळे किंवा महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे जर काही कोणाला दुर्घटना घडली असेल तर त्यांना ठाणे महानगरपालिकेने सर्वांना एक न्याय या दृष्टीने त्यांना मदत करावी. एक खासदार म्हणून मी आजच माननीय आयुक्त आणि महापौरांना पत्र देणार आहे की सगळ्यांना तुम्ही या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.